नमस्कार, मी प्रणिता बोरसे। आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिन मध्ये पाहणार आहोत महाफास्ट 50 बातम्या। लोकसभेच्या निकालासाठी अवघे 22 तास बाकी। उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार। निवडणुकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज। देशात पुन्हा कोण याकडे सर्वांचं लक्ष। मुंबईत मतमोजणीची तयारी सुरू। लोकसभेच्या 6 जागांच्या मतमोजणीची पोलीस प्रशासन सज्ज। तर शिवडी विक्रोळीतील मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा फौजफाटा। नाशिकमध्ये मतमोजणी दरम्यान 500 पोलीस तैनात असणार। मतमोजणी केंद्रासह परिसरात सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असणार। नंदुरबारमध्ये उद्या वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणी होणार। 600 कर्मचारी सज्ज, तर CRPF सह SRP आणि पोलिसांचाही बंदोबस्त असणार। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मतमोजणीची तयारी पूर्ण। मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज। 1500 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती। पुण्याच्या 4ही लोकसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज। बारामती आणि पुण्याची मतमोजणी कोरेगाव पार्कच्या भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये होणार। चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज। मतमोजणीसाठी एकूण 101 टेबल तर 379 कर्मचारी सज्ज। पडोली MIDC परिसरात वखार महामंडळात होणार मतमोजणी। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद। आज दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन। मतमोजणीच्या आधी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे लक्ष। लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंनी उद्या दुपारी 1 वाजता बैठक बोलावली। शिवसेना पदाधिकारी निवडक आमदारांसोबत शिंदे चर्चा करणार, सूत्रांची माहिती। 4 जूनला मतमोजणी आणि हुकुमशाहीचा अंधकार दूर होईल। मोदींनी ध्यान केलं तरी जनतेच्या मनातील उद्रेक शांत करू शकलेले नाही। सामनाच्या अग्रलेखातून मोदींसह भाजपवर जोरदार निशाणा। लोकसभा निकालाआधी विकास ठाकरे चहाच्या कट्ट्यावर रमले। मला कोणतीही धाकधूक नाही, माझा एक्झिट पोलवर नाही तर जनतेच्या मतांवर विश्वास, विकास ठाकरेंचं वक्तव्य। कल्याण लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंचं बॅनर सोशल मीडियावर व्हायरल। खबर पक्की, हॅट्रिक नक्की, श्रीकांत शिंदेंच्या बॅनरवर उल्लेख। शिर्डीत निकालाआधीच सुजय विखेंच्या विजयाचे बॅनर झळकले। फिक्स खासदार असा उल्लेख करत समर्थकांकडून बॅनरबाजी। निकालाआधी समर्थकांकडून बॅनरबाजी। सत्ता परिवर्तनासाठी अवघे काही तास शिल्लक। महाराष्ट्राचा निकाल स्पष्ट। महाविकास आघाडी 35 पेक्षा जास्त जागा जिंकणार, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। हा सगळा फतव्याचा इफेक्ट। ठाकरे गटाला 15 जागा मिळूच शकत नाही, दीपक केसरकरांचा ठाकरे गटाला टोला। वर्ध्यात 100हून जास्त असंघटित कामगारांचा शरद पवार गटात प्रवेश। नितेश कराळेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश। जिल्हाध्यक्ष सुनील राऊतांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। भाजपा आमदार किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करा। भाजप नेते जगन्नाथ पाटलांची फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। लोकसभेत भाजपचे उमेदवार कपिल पाटलांना पराभूत करण्यासाठी किसन कथारेंचे प्रयत्न, जगन्नाथ पाटलांचा आरोप। ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अनिल परब रिंगणात। आदित्य ठाकरेंसह अनेक महाविकास आघाडीचे नेतेही उपस्थित राहणार। दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा आज 10वा स्मृतिदिन। गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी साध्या पद्धतीने संपन्न होणार।